नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण विचार करणार आहोत उन्हाचा ताण आणि ऊर्जेची आवश्यकता या दोन गोष्टींचा। ऊन जसजसं वाढत आहे तसतसं पशुवर उष्णतेचा ताण येतो आहे आणि यातच पाऊस जो पडून गेला त्यामुळे आर्द्रता वाढली आणि उन्हाचा ताणसुद्धा वाढला। याचा परिणाम पशुपासून मिळणाऱ्या उत्पादनावर झाला आणि दूध आपलं कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। पशुचं शरीराचं तापमान वाढलेलं आहे, म्हणजेच त्याला ताप आलेला आहे। त्याचा श्वास वाढतोय असं आपल्या लक्षात येत आहे, कारण हे सर्व लक्षणं हे उन्हाच्या ताणाची आहेत। आणि यातच आपलं पशु खायला देखील कमी करतोय। म्हणजे काय होतं की जे आपण चारा टाकतो आणि विशेषतः कोरडा चारा, या कोरड्या चाऱ्यामधूनच पशुला त्याच्या शरीरास आवश्यक असणारे घटक मिळतात, जसे की प्रथिने आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, एनर्जी म्हणजेच ऊर्जा आहे। ही सगळ्या गोष्टी या चाऱ्यापासून मिळतात आणि नेमकं पशु हे चारा खायला कमी करत आहे। मग याचा परिणाम जो आहे त्याच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावर होणारच, कारण काय होतं आहे की एनर्जी म्हणजेच ऊर्जा जी आहे ती त्याला कमी मिळत आहे। आणि मग जितकी आवश्यक आहे शरीरासाठी, ऊर्जेची जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा कमी ऊर्जा त्याच्या शरीरात निर्माण होते, कारण तो खायला कमी करतो आहे। आणि मग वजनात घट होते, दूध उत्पादन त्याचं कमी होतं आहे। आणि हे सगळे जरी लक्षण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की पशुचं वजन या उन्हाळ्यात, म्हणजे जर उन्हाचा ताण जर पशुवर आला, उष्णतेचा ताण जर पशुवर आला, तर साधारणतः 10 ते 30% एवढं त्याचं वजन कमी होतं, कारण त्याला भूक कमी झालेली आहे आणि तो कमी खातो आहे आणि पर्यायानं त्याच्या शरीरात ऊर्जा तेवढी मिळत नाही आहे। ज्यावेळेस तो आपले तंतुमय पदार्थ खातो, जे चारा खातो, तेव्हा त्याच्या शरीरात उष्णतेची आवश्यकता जास्त असते, उष्णता वाढते त्या पचनक्रिया दरम्यान। आणि आधीच उष्णतेचा ताण आणि ह्या पचनक्रियेमध्ये उष्णता वाढणे, आणि मग पर्यायानं काय करतो की तो जो कॉन्सन्ट्रेट आहेत ते जास्त खायचा प्रयत्न करतो। परंतु हे कॉन्सन्ट्रेट जे आहेत हे पचनास अवघड होतात, पचनक्रिया ह्यांची थोडीशी जास्त प्रमाणात करावी लागते, त्याच्यात जास्त एनर्जीची आवश्यकता असते आणि इथे मात्र पशुला आपली एनर्जीच कमी मिळत आहे। आणि मग आपलं पशुपासून मिळणारं दूध कमी झालं, त्याच्यातलं फॅट कमी झाला, SNF कमी झालं आणि परिणाम आपल्या उत्पन्नावर झालं। कारण आज जिथे आपण दूध देतो त्याची प्रत ही त्याच्यातल्या फॅट, SNF यावरच अवलंबून असते आणि तेच नेमकं कमी झालेलं आहे। ह्याचं कारण जरी उष्णतेचा ताण असला तरी उष्णतेच्या ताणामुळं त्याची ऊर्जा कमी झाली, त्याला मिळणारी ऊर्जा कमी झाली, त्याच्या शरीरात तयार होणारी ऊर्जा कमी झाली, त्याच्या शरीरातलं ग्लुकोज कमी झालं आणि NEFA म्हणजे नेफा, याला नॉन इस्टरिफाईड फॅटी ॲसिड्स आम्ही म्हणतो, ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि नेफा जर वाढलं तर शरीरात कीटोन बॉडीज देखील जास्त तयार होतात। हे नेफा काय आहे तर जे काही शरीराला ऊर्जा असते ती शरीरामध्ये एका विशिष्ट प्रकारात ही साठवली जाते, म्हणजे ही साठवली जाते ट्रायग्लिसराईडच्या स्वरूपात। आणि ज्यावेळेस शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते त्यावेळेस हे ट्रायग्लिसराईड परत ऊर्जेच्या स्वरूपात पशुला उपलब्ध होतात। आता या ठिकाणी ऊर्जाच कमी पडते आहे, मग अशा वेळेस नेफाचं प्रमाण वाढलं रक्तातील आणि ह्यापासून लिव्हर जे आहे आपलं, जे यकृत आहे पशुचं, हे कीटोन बॉडीज तयार करतं आणि ज्यावेळेस रक्तातील कीटोनची जी प्रमाण आहे ते जास्त होतं त्यावेळेस पशुला इतर आजार संभवतात आणि मग पशु निश्चितच दूध कमी देतं आणि मग त्याला इतर आजाराची शक्यता असते। मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं? आपण सर्वात आधी आपण मागच्याही भागात पाहिलं की आपल्याला पशुला उष्णतेच्या ताणापासून वाचवायचं आहे आणि ह्या ताणापासून वाचवण्यासाठी आपण विविध उपायसुद्धा केलेले आहेत। पण खाद्यामध्ये त्याला ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल? आपण त्याच्यासाठी बायपास फॅट हा प्रकार आपण वापरावा आणि ज्या औषधीमध्ये, ज्या ह्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये म्हणजे प्रोपिलिन ग्लायकॉल सारखे जे घटक आहेत हे वापरलेले आहेत, अशा घटकांचा वापर करावा। ज्या प्रोडक्टमध्ये ऊर्जा देण्यासाठी काही घटक वापरलेले आहेत, काही औषधी वनस्पतींपासून असतील किंवा इतर भागातून असतील, अशा उत्पादनाचा आपण वापर करावा। तर मी पशुधन आपला पशुप्रेमींना, शेतकऱ्यांना, पशुपालकांना हेच आवाहन करतो की ही वेळ आहे ज्यावेळेस आपल्याला पशुला आपल्या एनर्जी द्यायची आहे, ऊर्जा द्यायची आहे आणि अशा वेळेस आपण पशुला जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जे बाजारपेठेत उपलब्ध प्रोडक्ट आहेत, जे उत्पादने जे आहेत, जे औषधी उपलब्ध आहेत
त्याचा वापर करावा, जेणेकरून पशुवरचा ताण आपल्याला कमी करता येईल. धन्यवाद.